देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? कालपासून हीच चर्चा पुन्हा एकदा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याला कारण ठरतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेमधलं वक्तव्य. कोरोनाच्या महामारीच्या काळात आपण आव्हानांचा सामना एकजुटीने केला. आता पुन्हा एकदा त्याचप्रमाणे सज्ज राहण्याची आपल्याला गरज आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोनामुळे अख्खं जग थांबलं होतं आणि सध्या मध्य आशिया आणि मध्य पूर्वेमधला संघर्ष त्याला कारण ठरतंय. पेट्रोल आणि गॅसची सध्या कमतरता आहे. लोक पॅनिक झालेले आहेत. पेट्रोल गॅससाठी रांगा लावल्या जात आहेत. इराण अमेरिकेतला संघर्ष असाच सुरू राहिला तर पुढच्या काही दिवसात ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. याची पूर्ण कल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या वक्तव्याला आपण नीट समजून घेतलं पाहिजे. इराण अमेरिका संघर्ष निवळण्याची कितपत शक्यता आहे आणि हा संघर्ष जर दीर्घकाळ सुरूच राहिला तर सरकारची भूमिका नेमकी काय असली पाहिजे? पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले की या संघर्षाचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. याचा अर्थ लॉकडाऊन लागण्याची कितपत शक्यता आहे किंवा लॉकडाऊन का लावला जाऊ शकतो? अरब देशांमधून येणाऱ्या तेलावरती आणि गॅसवरती आपण सगळेच अवलंबून आहोत. भारताची 60 ते 65% तेलाची आणि गॅसची गरज ही आयातीवरती अवलंबून आहे. त्यातील 90% आयात आघात देशांमधून केली जाते आणि त्याचा मार्ग याच हार्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. त्यामुळे हा मार्गच बंद पडल्याने सध्या देशामध्ये तेल आणि गॅसचा तुटवडा आहे. शहरी भागापुरता वापरला जाणारा गॅस सरकारच्या उज्ज्वला योजनेमुळे गावाखेड्यातही पोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही गॅसची मोठी मागणी आहे. पण पुरवठा बंद झाला आहे. भारताकडे 50 दिवसांचा साठा होता. पण हा संघर्ष असाच दीर्घकाळ चालू राहिला तर नाईलाजाने लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.